ठिकाणी DYSP रवींद्र चौधर हे देखील ठाण मांडून बसलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर टीम वर गेलेली आहे। अवचर साहेब देखील आहेत। या ठिकाणी संपूर्ण डोंगराला पोलिसांनी वेढा दिलेला आहे। शंकर वांबळे असं त्या हत्याराचं नाव आहे। दुपारीच ही घटना घडली होती। स्वतःच्या पत्नीवर त्यांनी कोयत्याने वार करून तिचा निगरून असा खून केला होता। या घटनेचं चित्रीकरण देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। अतिशय अमानुषपणे कोयत्याने वार करून स्वतःच्या पत्नीचा खून केला। आता आम्ही बराच वेळ चालत आलोय, दम लागलेला आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घबराट आहे। आम्हाला जी माहिती मिळाली का हा शंकर बांबळे या व्यक्तीचं इथंच एक घर आहे। त्याने हा दुसरा विवाह केला होता ह्या मुलीसोबत। लग्न झाल्यानंतर काही दिवस पटलं, परंतु या दोघांमध्ये सतत सांसारिक कारणामुळे कुरबुरी वाढू लागल्या व हे 1.5 वर्षापासून विभक्त राहत होत्या। अलका नावाची मुलगी आहे, तिचं खून झालेलं आहे। घोडेगावमध्ये एका महिलेची शुश्रूषा ती करत होती। तिला एक मुलगा देखील आहे, 5 की 10 वर्षाचा असावा कदाचित। तो देखील तिच्या सोबत राहतोय। तर ती ज्या महिलेची शुश्रूषा करीत होती घोडेगाव या ठिकाणी, तिचं आता एक 12-13 दिवसापूर्वी निधन झालेलं आहे व तिचा 10वेचा कार्यक्रम 2 दिवसापूर्वी झाला व ह्या अलकाला ज्या लोकांनी तिथं शुश्रूषा करण्यासाठी कामावर ठेवलं होतं, ती लोक देखील घोडेगावला होती। मग हिने त्यांच्याकडे मदत मागितली की माझी काही कागदपत्र महत्त्वाची ती ह्या माझ्या सासरी म्हणजे गंगाधरे मध्ये शंकर बांबळेच्या घरी आहेत, तुम्ही माझ्यासोबत चला आणि मला ती कागदपत्र घ्यायची आहेत, ती तुम्ही मला मिळवून द्या। यानुसार ते जे शुश्रूषा करत होते ते त्यातली ती महिला एक महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागाच्या मोठ्या अधिकारी आहे अशी माहिती समजली। त्यांचे पती डॉक्टर आहेत अशी माहिती समजली। हे आले या अलकाला घेऊन व त्याच्या घरी गेले। घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाली, तर चर्चेचं रूपांतर वादावादीमध्ये झालं। खरं तर समजा कागदपत्र पाहिजे होती तर निदान या ठिकाणी काही इथल्या स्थानिक लोकांशी किंवा नातेवाईकांशी चर्चा करून ही कागदपत्र घेता आली असती, परंतु हे समोर आले आणि यांचं अजिबात पटेन असं झालं। मला तर असाही संशय काहीतरी मोबाईलवरून मोबाईलचंही कारण असू शकतं। तर यामध्ये आम्ही तो व्हिडिओ पाहिला। त्या महिलेने ते जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करायला आल्या होत्या। त्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ देखील त्यांनीच काढलेला होता। ते व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ते डॉक्टर आहेत त्यांचे पती, ते पण व्हिडिओ काढत होते, ह्या महिला पण व्हिडिओ काढत होत्या आणि त्या दोघांमध्ये आरेरावी चालली होती। दोघांची भाषा आक्रमकच होती आणि हे सगळं व्हिडिओ चित्रीकरण चालू असताना या शंकरने देखील मोबाईल स्वतःचा काढला। अगोदर त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीने मारलं असं दिसतंय, परंतु ते लागलं नसावं, कारण की त्या व्हिडिओमध्ये ती त्याच्याशी बोलताना आक्रमकपणे दिसते, त्यांच्याशी भांडण तंटा होतोय असं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। परंतु जेव्हा शंकरनी तिच्या नवऱ्यानी मोबाईल घेतला आणि व्हिडिओ काहीतरी मेसेज काहीतरी नाव घेतलं त्यांनी आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली। जशी यांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली शंकरनी, तसं अलकांनी काय केलं की त्याच्या हातला मोबाईल हिसकावून घेतला आणि तो मोबाईल खाली आपटला। मग याच्यामधून त्याचा राग अनावर झाला व त्याने त्याच्या आईकडून कोयता मागून घेतला आणि त्याने थेट तिच्यावर कोयत्याने जबरदस्त वार करायला सुरुवात केली। ते वार होत असताना ती घराबाहेर पळाली। यांनी घराच्या बाहेर पण आला आणि तिच्या डोक्यावर सपासप वार केले। म्हणजे त्याचा इतका संताप अनावर झाला होता। त्याच्यामध्ये
तर तिथंच त्या मृतदेह पडला होता. आणि मग ही जी ह्या ज्या महिला आहेत त्या जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये आल्या. आता ते फिर्याद नोंदवायचं काम चालू आहे. आता मोठ्या प्रमाणावर पोलीस इथं आहे. दुपारपासून संपूर्ण जंगलामध्ये हे यांनी घेराव टाकलेला आहे त्या आरोपीला शोधण्यासाठी. आरोपी आणि त्याची आई हे दोघं पण फरारी आहेत. आणि आपण जुन्नर पोलिसांनी आपल्याला माहिती दिली होती की आरोपीचे फोटो प्रसारित केले होते की आरोपी कुठं दिसेल तर माहिती द्या. पण अद्याप देखील माहिती नाही. पण पोलिसांचा असा अंदाज आहे की ते आरोपी आणि त्याची आई ही याच डोंगरात कुठंतरी लपले असावेत. आणि पोलीस पूर्ण डोंगराला वेढा घालतायत. दुपारपासून अक्षरशः पोलीस इथंच ठाण मांडून आहे. तो आरोपी कसा सापडल हे ते पाहणी करतात. इथं जितके पोलीस आहे त्यापेक्षा जास्त पोलीस वर आहे. आणि त्यांच्याकडे त्या साऊंड मशीनवर अलाउन्स करतायत की शंकर कुठे आहे तू ये. पण काय शंकर काय दाद देत नाही. तर पाहूया अजून किती वेळ शंकर हा लपून बसतोय. पळून पळून कुठं जाणार हा देखील प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचं प्रापंचिक कारणावरून ही चुकीची घटना घडली. याच्यामध्ये समजा काही थोर मोठ्यांनी हस्तक्षेप केला असता तर ही घटना टळली देखील असती. तर जुन्नर पोलीस नेटाने प्रयत्न करत. अवचर साहेब आहेत जे पोलीस निरीक्षक आहेत आणि रवींद्र चौधर जे DYSP आहेत ते देखील आहेत. अनेक पथकावर आहेत. तर ही अशी घटना आहे. तर ते व्हिडिओचं मी सांगत होतो ते व्हिडिओ इतके भयानक होते का ते म्हणजे अंगाचा थरकाप उडत होता. अशा पद्धतीचे ते व्हिडिओ होते. ते पोलिसांनी तपास कामी आता ताब्यात घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या आधारे यांना मोठी किमान जन्मठेप देखील होऊ शकते अशा पद्धतीचं हे आहे. तो व्हिडिओचा असल्यामुळं आपल्याला तो काही मिळाला नाही. जर मिळाला तरच मार्गाने किंवा काय तर आपण तो दाखवायचा प्रयत्न करू. पण शक्यतो ते पाहणं हे खूपच थरारक असेल किंवा यूट्यूबसुद्धा ते अलाउड करू शकत नाही. कारण की रक्तपात असे व्हिडिओ दाखवता येत नाही. तर मोठ्या प्रमाणावर टीम वर गेलेली आहे. या मोबाईलमधून व्यवस्थित दिसतंय की नाही. अनेक याच्यामध्ये बॅटऱ्या आहेत. जिकडे तिकडे बॅटऱ्या पाहून त्याचा शोध चालू आहे. आणि आईला देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात आले असं आम्हाला माहिती मिळाली. कारण की आई देखील त्याच्या याच्यामध्ये सहभागी होती कोयता देण्यात वगैरे. तर ह्या दोघंही आता क्षणिक रागापोटी हा मोठा पश्चातापाची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि हाकनाक त्या मुलीला आपल्याला जीव द्यावा लागला आहे. ही मुलगी इथं राहत पण नव्हती. फक्त कागदपत्र आणायची होती म्हणून ती आली. जी लोकांना घेऊन आली तर ते पण लोक काय खूप हे असं काय नाही ते व्हिडिओ काढत होते. हे कुठंतरी टाळून जर ज्येष्ठ लोक जर घेतले असती किंवा त्याच्याकडून कागदपत्र काढून घेतले असते किंवा पोलिसांना नेलं असतं. जुन्नर पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून असं आहे आम्ही विभक्त राहतोय कागदपत्र देत नाही नवरा त्रास देतोय तर पोलिसांनी मदत केली असती आणि हा प्रसंग टाळता आला असता. पण ठीक आहे नशीब तिचं इथंच होतं. तर आपण जसजशी माहिती भेटते तशी अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय. कुठे जाऊ नका पाहत राहा जुन्नर टाइम्स, गंगाधरी तालुका जुन्नर.